तुमचं वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट हे तुमच्या श्रीमंतीचं लक्षण नाही आहे, तर तुमचं आयुष्य कमी करत आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सतीश गुट्टे, MD मेडिसिन. आज तुम्हाला भारतामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आजार जो की ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ह्याविषयी सांगणार आहे. आज भारतामध्ये दर 4 व्यक्तींमधल्या एक व्यक्ती हा जाड किंवा ओबेज आहे, लठ्ठ आहे. तर हा लठ्ठपणा घातक आहे शरीराला. का? कारण लठ्ठपणा जेव्हा वाढतो, BMI वाढतो, तेव्हा तुमच्या शरीरावरच वाढलेली ही चरबी तुमच्या प्रत्येक अवयवाला आतून खोकलं किंवा वीक बनवत चाललेली असते. तर या आजाराविषयी मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगतो, ती नीट समजून घ्या. तर लठ्ठपणा म्हणजे काय, ओबेसिटी म्हणजे काय? तर WHO नुसार ज्या कुणाचं BMI कसं कॅल्क्युलेट करतात, तर वजन आणि हाईट, उंची आणि वजन ह्या दोन्हीचा रेशो, वजन भागिले हाईटचा स्क्वेअर, हे आहे तुमचं BMI 25च्या वर असेल तर त्याला ओबेसिटी ह्या कॅटेगरीमध्ये टाकल्या जातं. तर जे कोणी जाड व्यक्ती आहेत त्यांचं जर BMI 25च्या वर असेल तर त्याला ओबेसिटी म्हणतात. हे झाला एक प्रकारचा लठ्ठपणा. पण ह्या व्यतिरिक्त भारतामध्ये एक दुसरा पण लठ्ठपणा आहे, जिथं की BMI किंवा वजन एवढं जास्त नाही आहे, पण पोटावरची चरबी जास्त आहे. मग ह्या लोकांसाठी लठ्ठपणाचा क्रायटेरिया आहे त्यांचा पोटाचा घेर, किंवा ज्याला आम्ही म्हणतो वेस्ट सर्कम्फरन्स. ही वेस्ट सर्कम्फरन्स माणसांमध्ये मेनमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त किंवा स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जर जास्त असेल तर ह्याला सुद्धा लठ्ठपणाच म्हणायचं. तर लठ्ठपणाचे 2 प्रकार आहेत. एक तर आपण BMIने ओळखू शकतो, दुसरा आहे तो पोटावरचा घेरने ओळखू शकतो, पण दोन्ही पण लठ्ठपणाच. तर हा लठ्ठपणा एवढा घातक का आहे? तर ह्याचं कारण आहे मित्रांनो, वाढलेली चरबी ही तुमच्या लिव्हरला फॅटी लिव्हर नावाचा आजार करते. त्यानंतर मेटाबॉलिक सिंड्रोम होतो. तुमच्या पॅनक्रियास स्वादुपिंडात ती जाऊन बसते चरबी, आणि हळूहळू तुमच्या शरीरामध्ये बरेचसे व्याधी जसं की डायबिटीज मेलायटस म्हणजे मधुमेह, त्याच्यानंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक, पॅरालिसिसचा झटका, तेवढंच नाही तर स्लीप अपनिया नावाचा आजार, ज्याने की झोपेत जास्त घोरणं आणि त्यामुळे झोप व्यवस्थित न होणं, हा सुद्धा एक आजार होतो. तेवढंच नाही तर वाढलेल्या वजनाचं सर्व परिणाम तुमच्या गुडघ्यांवर आणि तुमच्या कमरेवर होतो, आणि त्यामुळे आपण बघतो की बऱ्याच लोकांना चालायला सुद्धा अवघड जातं आणि ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघे खराब व्हायला सुरुवात होते. तर मग एवढ्या जास्त प्रमाणात हे जर वाढत आहे तर एक लक्षात ठेवा, तुम्ही डॉक्टरकडे उच्च रक्तदाब असला तर जाता, मधुमेह असला तर जाता, तुम्हाला काही हार्टचा आजार असेल, किडनीचा आजार असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. पण फक्त वजनच वाढले म्हणून कधी डॉक्टरकडे गेलात का? तर WHOने सांगितले, ज्या कुणाचं वजन जास्त असेल, ओबेसिटी असेल, हा सुद्धा एक आजारच आहे आणि त्याला सुद्धा ट्रीटमेंटचीच गरज आहे, तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. हे लक्षात ठेवा. कारण काय आहे, ओबेसिटीमध्ये वजन वाढण्याचे खूप सारे कारणं असतात. ते आपण एकच कारण नाही आहे. जेनेटिक्स हा पण एक कारण आहे. त्यानंतर आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी, आपण बसून असतो दिवसभर, पाहिजे तेवढा व्यायाम नाही आहे शरीराला, आणि जसं मी सांगितलं भारतीयांमध्ये असलेलं जास्त कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मित्रांनो, डॉक्टरांकडे जा, योग्य सल्ला घ्या, आहारामध्ये सांगितलेले बदल चांगल्या प्रकारे करा. परत जे मी सांगितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की थाली कन्सेप्ट, म्हणजे आपला जेवणातला अर्धा भाग हा फळं आणि भाज्या पाहिजे, 1/4 भाग प्रोटीनच्या स्वरूपात पाहिजे, आणि 1/4 भागच कार्बोहायड्रेट म्हणजे पोळी, चपाती, भात किंवा भाकरी पाहिजे. हे फॉलो करणं गरजेचं आहे. रेग्युलर नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक्सपर्ट डॉक्टर तुमचा जर BMI 30पेक्षा जास्त असेल, तुम्हाला कोणताही आजार नाही आणि BMI जर 30पेक्षा जास्त असेल, किंवा तुम्हाला जर BP, शुगर, हार्टचा आजार असेल, BMI 27पेक्षा जास्त असेल, तर वेट लॉसचं सिमाग्लुटाईड नावाचं इंजेक्शनसुद्धा चालू करण्याचा सल्ला आम्ही देतो. आता माझ्याकडे बरेच लोक येतात की जे म्हणतात की हे इंजेक्शनचे काय साईड इफेक्ट होतील, माझ्या शरीरावर परिणाम होतील. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, जवळपास 20 वर्षापासून ह्या औषधाचा प्रत्येक देशामध्ये स्टडी झालेला आहे. अमेरिकन फूड ड्रग असोसिएशन असेल, युरोपियन कंट्रीज असतील, भारत असेल, ह्या सगळ्या 15-20 वर्षाचा डाटा हा सेफ्टीसाठी अप्रूव्ह झाल्यानंतरच हे ड्रग भारतामध्ये
उपलब्ध झालेलं आहे आणि हे ड्रग ॲसिडिटी, पित्त, थोडा पचनाचा त्रास, हे थोडासा त्रास सोडला तर कोणताही मोठा ह्याचा धोका शरीराला कुठल्याही स्टडीमध्ये सापडलेला नाही आहे. त्यामुळे जर डॉक्टरांनी सांगितलं तर तुम्ही हे औषधसुद्धा त्या सांगितलं, पण हे लक्षात घ्यावा, नुसतं औषध घेऊन, इंजेक्शन घेऊन काही जादूसारखं वजन तुमचं कमी होणार नाही आहे. तुमच्या जीवनशैलीतच तुम्हाला बदल करावाच लागणार आहे. तुम्हाला व्यायाम करावा लागेल, खानपानमध्ये बदल करावा लागेल, कारण हा ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा एका दिवसाचा आजार नाही आहे. तुम्हाला सतत 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 रोजचीच तुमची दिनचर्या ही हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. वर्षानुवर्ष आपण चुकीच्या जे खानपानच्या सवयी चालू ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे, तरच तुमच्या शरीरात बदल होऊ शकतात. लगेच इमिडिएटली काही होऊ शकत नाही. माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात की जे कुठेतरी काहीतरी कोणतं तरी ऑनलाईन प्रोडक्ट मागवतात, कोणते तरी डब्बे मोठे मोठे प्रोटीन वगैरे घेतात आणि ह्याने वजन कमी होईल किंवा कसला तरी बेल्ट बांधून वजन कमी होईल अशी त्यांना अपेक्षा असते. तर मित्रांनो, हे असं काही होत नसतं. कोणताही जादू नाही आहे वजन कमी करण्याचं. हे इंजेक्शनसुद्धा जे आहे हे तुमच्या सोबतच तुम्ही लाईफस्टाईलमध्ये, खानपानमध्ये बदल केलं तरच होऊ शकतं. कारण एक लक्षात ठेवा, लठ्ठपणाचा आजार हा का होतो, तर तुमच्या गरजेपेक्षा तुम्ही जास्त अन्न खातायत, कॅलरी जास्त खातायत म्हणूनच होतो. आपलं शरीर एखाद्या म्हणजे आपल्या शरीराला आपण ज्या काही काम करतो, प्रत्येक पेशीला, मेंदूच्या पेशी असतील, प्रत्येक हातापायातल्या आपल्या पेशी असतील किंवा इव्हन काम करणाऱ्या आपल्या फुफ्फुसातल्या पेशी, सगळ्यांना तुमच्या लागतं हे ग्लुकोज. पण ते किती लागतं? काही प्रमाणात लागतं. मग जे एक्सेस ग्लुकोज, आपण जे जास्तीचं खाणं खातो, जास्त कॅलरीज घेतो, ह्या कॅलरी फॅटच्या स्वरूपात शरीरामध्ये जमा होतात. त्या जेव्हा लिव्हरमध्ये जमा होतात तेव्हा फॅटी लिव्हर नावाचा आजार होतो. पॅनक्रियाजमध्ये जमा होऊन स्वादुपिंड खराब करतात. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जर जमा झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या स्वरूपात ते जमा होतात आणि अशा प्रकारे एक एक बरेचसे अवयवसुद्धा ते निकामी करायला लागतात. त्यामुळं शेवटी एकच आहे वजनाचा कन्सेप्ट. तुम्हाला तुमच्या जेवढं तुम्ही खातायत, म्हणजे जेवढं तुम्ही काम करताय, जेवढी तुम्ही एनर्जी घालवतायत त्यापेक्षा तुमचं खाणं कमी असेल तरच वजन कमी होतं. म्हणजे त्यामुळे जेवणामध्ये, डाएटमध्ये बरेच लोक मी बघतो की व्यायाम तर भरपूर करतात, जिममध्ये जातात, भरपूर एक्सरसाइज करतात, भरपूर वेट लिफ्टिंग करतात, पण तरी त्यांचं वजनाचा काटा थोडाही हलत नाही. त्याला मेन कारण आहे, लक्षात ठेवा, तुमचं कॅलरी इंटेक हे जास्त होत आहे. मग कॅलरी इंटेक जर कमी करायचं असेल तर तुम्हाला परत हा थाली कन्सेप्टच वापरावं लागेल. तुमचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करावं लागेल, प्रोटीन आणि व्हेजिटेबल्स चं प्रमाण हे वाढवावं लागेल. हे जर असं केलं तर हळूहळूच तुमचं वजन काही प्रमाणात कमी होऊ शकतं. त्याच्यासोबतच लागू शकते काही औषधांची जोड. डॉक्टरने दिलेल्या, डॉक्टरच्या एक्सपर्टच्या सल्ल्याने दिलेले औषधोपचार घ्या. ओबेसिटीला नॅशनल इमर्जन्सी म्हणजे आजच्या घडीला सगळ्यात घातक भारतातला आजार म्हणून डिक्लेअर केला गेलेला आहे. कारण खूप जास्त प्रमाणात, जवळपास प्रत्येक आजारच तरुण वयामध्ये होण्याचं कारण ही ओबेसिटी, लठ्ठपणाच आहे. त्याच्यावर तुम्ही चांगलं व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. थँक्यू.